विमान अपघातात दादा गेले आणि राष्ट्रवादीची जबाबदारी सुनेत्रा पवारांच्या खांद्यावर आली। मात्र काही दिवसातच सुनेत्रा पवारांना पटेल तटकरे ही जोडगोळी भारी पडत असल्याची चर्चा रंगली। त्यानंतर सुनेत्रा पवारांनीच डाव टाकला आणि पटेल तटकरेंची नावं कार्यकारिणीतून गायब झाली। मग काय पटेल तटकरे आणि सुनेत्रा पवार यांच्या सुप्त संघर्षाच्या चर्चा रंगू लागल्या। मात्र सुनेत्रा पवारांनी अतिशय सावध भूमिका घेत ही टायपिंग मिस्टेक असल्याचं सांगितलं। त्यानंतर यादी पुन्हा पाठवण्यात आली, पण यादीत नावं होती, पटेल तटकरांना पद नव्हती। त्यामुळे हा वाद आणखीच पेटला आणि पटेल तटकरे 20-22 आमदार घेऊन भाजपात जातील असा दावा रोहित पवारांनी केला। मग काय राष्ट्रवादीत घडामोडींना वेग आला। आता हा वाद कायमचा मिटवण्यासाठी सुनेत्रा पवारांनी नवा डाव टाकलाय। तो डाव काय आहे, राष्ट्रवादीच्या गोटात नक्की काय घडतंय याचा आढावा घेणारा हा व्हिडिओ पाहूयात। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत वरिष्ठ नेते हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडे यांना महत्त्वाची संघटनात्मक पद देऊन सामावून घेतलं जाणार असून पक्षात उफाळलेल्या अंतर्गत नाराजी नाट्य शमवण्यासाठी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची विस्कटलेली घडी पुन्हा नव्याने बसवण्यासाठी आणि पक्षांतर्गत असंतोष संपवण्यासाठी हा अत्यंत महत्त्वपूर्ण राजकीय निर्णय घेण्यात येतोय। 29 एप्रिल 2026 रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या अधिकृत यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांसारख्या अतिवरिष्ठ नेत्यांच्या नावांचा तसेच पदांचा उल्लेख नसल्यानं पक्षात मोठी खळबळ उडाली आहे। ही केवळ एक तांत्रिक आणि लिपिकीय चूक असल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी दिलं असून जुन्या आणि नव्या नेत्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणीचा विस्तार करून नवी सुधारित यादी निवडणूक आयोगाकडे पाठवण्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे। फेब्रुवारी 2026 मध्ये वरळी येथील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमतानं निवड करण्यात आली। परंतु गेल्या काही दिवसात पक्षाच्या नव्या रचनेवरून जुने वरिष्ठ नेते आणि पवार कुटुंबातील तरुण पिढी यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या। हा वाद तेव्हा अधिक तीव्र झाला जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसनं निवडणूक आयोगाला 22 सदस्यांची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी सादर केली। सोशल मीडियावर आणि यादी व्हायरल झाल्यानंतर पक्षात मोठी खळबळ उडाली। या यादीत पक्षाचे कार्यकारी अधिकारी प्रफुल्ल पटेल आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या संघटनात्मक पदांचा कुठेही उल्लेख नव्हता। या उलट सुनेत्रा पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांना पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि जय पवार यांना राष्ट्रीय सचिव म्हणून शिस्त पालन समितीचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं। पक्षाची संपूर्ण प्रशासकीय, संघटनात्मक आणि आर्थिक सूत्र अप्रत्यक्षपणे पवार कुटुंबातील तरुण नेत्यांच्या हाती गेल्याचं या यादीवरून दिसून येत आहे। यामुळे छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये तीव्र अस्वस्थता पसरली होती। राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीतून ज्येष्ठ नेत्यांची नावं गायब झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच विरोधी पक्षांनी आणि राजकीय विश्लेषकांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली। अजित पवार त्यांच्यानंतर ज्येष्ठ नेत्यांना पद्धतशीरपणे बाजूला सारून पक्षात घराणेशाही मजबूत केली जात असल्याचा आरोप करण्यात आला। पक्षाच्या ठाण्यातील ज्येष्ठ नेते आनंद परांजपे यांच्या राजीनाम्यामुळे या नाराजीला अधिक बळ मिळालं, ज्यामुळे पक्षात राजीनाम्यांचं सत्र सुरू होण्याची भीती निर्माण झाली। वाढता वाद आणि नेत्यांमधील अस्वस्थता लक्षात घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी तात्काळ समाज माध्यमांद्वारे आणि अधिकृत निवेदनाद्वारे यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। निवडणूक आयोगाला पाठवलेल्या यादीत ज्येष्ठ नेत्यांची नावं किंवा पद न दिसणं ही केवळ एक तांत्रिक आणि लिपिकीय चूक होती असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं। पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनीही पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलंय की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे पक्षाचे सर्वोच्च नेते असून ते आपापल्या पदांवर कायम आहेत आणि त्यांच्या अधिकारांमध्ये कोणतीही कपात करण्यात आलेली नाही। पक्षाची विस्कटलेली घडी पुन्हा नव्यानं बसवण्यासाठी आणि अंतर्गत संघर्ष पूर्णपणे मिटवण्यासाठी नुकतीच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे। या बैठकीत पक्षाच्या आगामी रणनीतीवर, संघटनात्मक फेरबदलांवर आणि नवीन सुधारित यादीवर सविस्तर चर्चा झाली। सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केलंय की पक्ष चालवताना किंवा मोठी संघटनात्मक बांधणी करताना काही तांत्रिक आणि अंतर्गत मुद्दे उपस्थित होतात, परंतु पक्षात कोणतेही मतभेद नाहीत। आम्ही सर्व वरिष्ठ नेते एकत्र बसून यावर मार्ग काढत आहोत। या बैठकीत प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करताना केवळ स्वतःच्या पदांबाबतच नव्हे तर हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडे यांच्यासारख्या तळागाळातील मजबूत जनाधार असलेल्या नेत्यांना राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी देण्याची आग्रही मागणी केली आहे। कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा मोठा चेहरा असलेले हसन मुश्रीफ आणि बीडसह मराठवाड्यात पक्षाची ताकद टिकवून ठेवणारे धनंजय मुंडे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत महत्त्वाचं स्थान देण्याचा निर्णय आता अंतिम मानला जातोय। यापूर्वी एप्रिल महिन्यात झालेल्या काही घडामोडींमध्ये या नेत्यांना डावललं गेल्याची चर्चा पक्षांतर्गत वर्तुळात होती। मुश्रीफ आणि मुंडे हे दोघेही अजित पवारांचे नेते म्हणून ओळखले जातात। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि राज्यातील बदलणारे राजकीय समीकरण पाहता या दोन्ही नेत्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत सामावून घेणे पक्षासाठी अत्यंत आवश्यक बनले। मुश्रीफ आणि मुंडे यांना संधी देऊन सुनेत्रा पवार यांनी हा संदेश देण्याचा प्रयत्न केलाय की पक्षात केवळ तरुण पिढीलाच नव्हे तर अनुभवी जनमानसात पकड असलेल्या नेत्यांनाही
सन्मानाचं स्थान दिलं जाईल। या निर्णयामुळे पक्षातील इतर आमदारांमधील आणि कार्यकर्त्यांमधील संभ्रमावस्था दूर होण्यास मोठी मदत होणार आहे। या संपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी प्रसिद्ध राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे। या भेटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत वर्तुळात आणि महायुतीमध्ये विविध चर्चांना उधाण आलंय। अजित पवारांनंतर पक्षाची राष्ट्रीय पातळीवर पुनर्बांधणी करण्यासाठी आणि आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची कामगिरी सुधारण्यासाठी प्रशांत किशोर यांची मदत घेतली जात असल्याचं बोललं जात आहे। जुन्या नेत्यांना सोबत घेऊन नवीन आधुनिक रणनीती आखण्यासाठी ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते। अजित पवारांच्या पक्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर स्वतःचं अस्तित्व आणि ताकद टिकून ठेवण्याचं मोठं आव्हान आहे। महायुती सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादी आगामी काळात भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यासोबत जागा वाटपही वाटाघाटी करायची आहे। अशा वेळी पक्षांतर्गत गटबाजी किंवा ज्येष्ठ नेत्यांची नाराजी पक्षाला परवडणारी नाही। सुनेत्रा पवार यांनी घेतलेला पुढाकार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याशी झालेली सकारात्मक चर्चा आणि हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडे यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीत होणारा संभाव्य समावेश या सर्व घडामोडींवरून स्पष्ट होतंय की राष्ट्रवादी काँग्रेस आता अत्यंत सावधपणे पावलं टाकते। लिपिकीय चुका दुरुस्त करून जुन्या अनुभवी नेत्यांचा आदर राखून आणि तरुण नेत्यांना सोबत घेऊन पक्ष नवीन ऊर्जेनं मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे। निवडणूक आयोगाला सादर केली जाणारी नवीन सुधारित यादी आता या संपूर्ण वादावर अधिकृतपणे पूर्णविराम देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।